अंजनगाव तालुक्यातील विहीगाव येथे वृद्ध शेतकरी दादाराव अभ्यंकर यांचे हातपाय बांधून जबरदस्तीने विष पाजल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे। घटनेनंतर वृद्ध शेतकऱ्यावर उपचार सुरू असतानाच अद्याप संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर दादाराव अभ्यंकर यांच्या नातेवाईकांनी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी खासदारांना सविस्तर निवेदन सादर करून आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी विनंती केली। नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात वृद्ध शेतकऱ्यावर झालेला कथित हल्ला अत्यंत अमानुष स्वरूपाचा असल्याचे नमूद करण्यात आले असून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कुटुंबियांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले असून संबंधित प्रकरणाची माहिती प्रशासनाकडून घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण कायम असून आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे। रहिमापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून पुढील तपासानंतरच संपूर्ण सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे।